आणि याविषयी अधिक माहिती घेऊया थेट दिल्लीवरून आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघितलं आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते दिल्लीमध्ये आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल, कारण आदित्य ठाकरे यांचं कालचं विधान आणि आजची राष्ट्रीय परिषद जी आहे भाजपची, या सगळ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। काय सांगाल या सगळ्या घडामोडींबद्दल? आणि खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसापासून शिवसेना आणि बीजेपी या युतीच्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे, त्या संदर्भात रावसाहेब दानवेंचं वक्तव्य आपण ऐकलं आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीनं घटक पक्षांच्या महत्त्वावरती आपलं वक्तव्य दिलं आहे आणि दुसरे आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केले, या सगळ्यांची जर आपण गोळाबेरीज केली आणि त्याचा सगळा जिस्ट काढण्याचा प्रयत्न केला तर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत उपस्थित आहेत आणि चर्चा अशी कळते की त्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होत आहे। याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यापासून वातावरण होतं ते वातावरण कुठेतरी निवळलेलं आहे आणि आता पंतप्रधान मोदी खुद्द या भारतीय जनता पक्षासोबत आणि शिवसेनेची युतीसाठी पुढाकार घेतलेला आहे। अशाच प्रकारचं मुळेच मुख्यमंत्री हे दिल्लीत रात्री आले होते आणि त्यांनी अचानक भेट घेऊन ते निघून गेले आणि त्या भेटीचे उत्तर ज्यावेळी माहिती पडलं की भारतीय जनता पक्ष युतीसाठी तयार आहे, कारण की आपल्याला माहित असेल की देश पातळीवरती अनेक घटक पक्ष हे भारतीय जनता पक्षाला सोडून गेलेले आहेत। अशा वेळी जो गेल्या 25 ते 30 वर्षांसोबत असलेला घटक पक्ष आहे तो सोडून जाऊ नये यासाठी पुढाकारच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे आणि येत्या 23 जानेवारीला जेव्हा ते पोहोचतील मुंबईत त्यावेळेस चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते। या बैठकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं असेल, कारण की देवेंद्र फडणवीस असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि अमित शहा असतील, या तिघांमध्ये काय चर्चा होते आणि या चर्चेसोबत या बैठकीत रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। अगदी प्रशांत, या सगळ्या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। युतीचा पोपट मेला की जिवंत या प्रश्नाचा वेध घेणारी आताची बातमी आहे। युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं असलं तरी युतीची चर्चा सुरू असल्याचे संकेत त्यांचेच चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिलेत। युतीत आम्ही म्हणजे शिवसेना कोणत्या थरावर असेल हे उद्या कळेल असं सूचक विधान आदित्य ठाकरेंनी नाशकातल्या एका कार्यक्रमामध्ये काल केलंय। आज दिल्लीमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विधानाला विशेष महत्त्व आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसीहून दिल्लीला दाखल झालेले आहेत। दरम्यान मित्रपक्षांसोबत युती करण्यासाठी भाजप तयार असल्याचं वक्तव्य खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूत बोलताना व्यक्त केलंय। तर युतीचा फॉर्म्युला तयार असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी वक्तव्य केलंय। आणि उद्याकडे जे चालले दिल्लीला आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे, मला वाटतं उद्या तुमची चर्चा होणार आहे। कितवा थर, पण हेच एक मजा आहे की सगळे एकत्र येऊन काम करतात। असो, आमचे असतील काही वाद झाले असतील, काही विषय झाले असतील, अर्थात मी काही याच्यात स्पष्टीकरण वगैरे देत नाही, पण बाजूला मधुजी बसलेत ते पण आमची गंमत चाललेली मगासपासून आणि मला आठवतं काय काय ठिकाणी जिथे उद्घाटन असतात तिथे बाजूला आमची बसून अशीच गंमत चालली असते आणि त्यांचं वय जरी माझ्यापेक्षा म्हणजे जवळच असलं आता 30ला पोहोचतात उद्या हे गुलाब भगवे होणार आहेत म्हणून मी सांगतो, आता ते काही बोलू नाही शकणार। युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, केवळ बसायचं आणि युतीची घोषणा करायची एवढंच बाकी आहे। त्यामुळं केंद्र तयार असणं आणि नसणं यामध्ये काही फार विशेष नाही आहे। आमचा प्रयत्न आहे, शेवटपर्यंत प्रयत्न करू। शेवटी भारतीय जनता पक्ष काय आपली रणनीती झाकून ठेवलेली नाही, आम्ही जाहीरपणानं सांगतो की आम्हाला युती करायची आहे। इवन व्हेन द बीजेपी वन अ मेजॉरिटी ऑन इट्स ओन, वी प्रिफर टू रन द गवर्नमेंट with our allies. We cherish our old friends and our doors are always open for parties.